कृष्णाजी मडवी यांचं सुद्धा आई मर्दवी राजावळी बी संघाकडून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपण बघतोय हितेश मूर्ती चषक 2025 हे आयोजन आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामधला हा चौथा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहे। एका बाजूने बघतो आई मर्दवी राजावळी ये, तर दुसऱ्या बाजूने बघतोय साई कृपा राजावळी, म्हणजे राजावळी राजावळी अशी मॅच होईल। अरे चला गाय करा जरा विनंती असेल गाय करा। चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होतोय। आई मर्दवी राजावळी ए वसे साईकृपा राजावळी यांच्यामध्ये हा सामना होतोय। साईकृपा राजावळीची सलामीची जोडी बघतोय आपण, स्ट्राईक चेंडवर धनराज आणि नॉन स्ट्राईक चेंडवर पवन याला बघतोय। आणि राजावळी संघाकडून आपण बघतोय गोलंदाजीच्या मार्कवर बघतोय भूमी डुकळे। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील। पहिल्या षटकातला पहिला चेंडू भूमीत, पहिला चेंडू चांगला चेंडू होता, परंतु यावेळी बघा मिड ऑनच्या दिशेला झेल आला होता आणि झेल सुटलेला आहे। जयेश मोकाशी त्या ठिकाणी होता, कॉलिंग बरोबर नव्हती, मागून विजय सुद्धा होता झेल पकडण्यासाठी। आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर झेल सुटलेला आहे, तो म्हणजे धनराज याचा। आणि या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या आहेत। श्री गणेशा केला जातोय, धावसंख्या 2। भूमीत गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकातला पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, बॉल तो मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, सर्कल मध्ये चेंडूला कनेक्ट करेल, फेकी येईपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल। एका धावेने संघाची धावसंख्या 3 धावा। आता मात्र आपण बघतोय पवन याला बघतोय, वैभव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत नाही। साईकृपा राजावळी संघाचा चांगला फलंदाज। जाऊया पुन्हा एकदा भूमीत, ओहो काय फटका केलाय मिड विकेटच्या वरून, सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। थँक्यू डीजे।
बघा षटकार आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 9 धावा. पवन याला बघतो आपण, सामोरे फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी भूमीत. पुन्हा एकदा या पुढचा चेंडू, पुन्हा एकदा त्या दिशेने खेळलाय चेंडू, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक आलेला हा पवन याच्या बॅट मधून षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 15 धावा. थँक्यू डीजे. बघा वैभव याच्या जागेवर इथे आपण बघतोय सलामीला पवन याला पाठवण्यात आलेला आहे आणि वैभव याची खरोखरच जागा भरून काढण्याचं काम हा पवन राऊत करतोय. काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला पवन राऊत याच्याकडून. बॅक टू बॅक 2 चेंडूवर षटकार आलेत. बघूया तिसरा सुद्धा येतो की काय. भूमी त्याच्यावर दबाव असेल परंतु त्या दबावामधून बाहेर निघायचा आहे. फुल टॉस चेंडू होता, बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू. बघा मिस स्पीड झालेली आहे, कदाचित 1 धाव झाली असती परंतु डॉट चेंडू. चांगला कमबॅक या चेंडूवर भूमीत डुकळे याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 15 धावा लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू आहे, थोडंसं महागडं षटक मानावं लागेल कारण 5 चेंडूमध्ये 15 धावा मोजताय आणि त्या 15 धावामध्ये 2 षटकार पवन याच्या बॅटमधून आलेला. भूमीत पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपल्या पहिल्या षटकामधला पवन याच्यासाठी. या पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. यस पंचांकडे इशारा केला जातोय. अवांतर धावे येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 16 धावा. ह्या मैदानाचा जर विचार करायला गेला तर चांगल्या धावा बघायला मिळतात. कालच्या दिवसाला जर बघायला गेलं तर 99 षटकार या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळालेले होते. भूमी डुकळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू, चांगला फटका केलाय, बॉल जातो गलीच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे करण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पंच इशारा करता षटक क्रमांक पहिलं संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे बिन बाद 17 धावा. डीजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण बघतोय सकाळपासून हे सॉन्ग वाजवते आपला विपिन दादा. याच्याकडून आपल्याला संगीतमय वातावरण बघायला मिळते या स्पर्धेमध्ये. खरोखरच चांगलं संगीत पहिल्या दिवसापासून आपल्याला ऐकायला मिळते. तर वैतीत पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो म्हणजे जयेश मोकाशी. सामोरे फलंदाज पवन राऊत. या पुढचा चेंडू फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक येतो, त्याच्याकडे झेल सुटला जातोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय यावेळी पवन याला. वनराज हा फलंदाज होता त्या ठिकाणी. झेल सुटते आणि चेंडूवर 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या 19 धावा. पवन याचा झेल सुटलाय. बघूया पवन यांनी चांगली फलंदाजी केली. पवन याच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. संघाची धावसंख्येचा विचार करायला गेला तर 19 धावा धावफलकावर लागल्या. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. जयेश पण एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बघा बॅटचा कडा घेऊन गेलाय की काय पंचांनी कळवायचं आहे. यास बॅटचा कडा घेऊन गेलेला होता हा चेंडू. 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 20 धावा. धनराज याला मात्र आता आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर बघतोय. धनराज यांनी 2 चेंडूचा सामना केलाय आणि 3 धावसंख्येवर खेळतोय. आता मात्र स्ट्राईकच्या एंडवर असेल. जयेश याच्या बॅटवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक गेलाय, किशोर येतोय तिथे आणि अशा प्रकारे झेल पकडला जातोय. पहिला गडी बाद होतोय. धनराज चोणकर बॅक टू द डगआउट गॉन.
डीजे बघा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी तो म्हणजे धीरज निळके आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर आहेत चांगला कमबॅक असेल या षटकामध्ये जयेश याच्या मार्फत आपल्या संघासाठी यापुढचा चेंडू आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भूमीत डुकले येतोय त्याच्या खाली झेल होतोय की काय आणि अशा प्रकारे बॅक टू बॅक गडी बाद होताना दिसत आहे तू चलमय आया अशी अवस्था आता मात्र साई कृपा राजावली संघाची झालेली आहे. बघा थोडंसं ह्या मॅच मध्ये आपण बघतोय बॅटिंग लाईनअप मध्ये परिवर्तन केलं होतं ज्या फलंदाज सलामीला येतोय तोच फलंदाज आता मात्र नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी येतोय तो म्हणजे वैभव सोले एक स्फोटक फलंदाज आहे साई कृपा राजावली संघाकडून नेहमीच हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय परंतु यावेळी थोडासा अडचणीमध्ये आहे साई कृपा राजावली संघ आणि त्या अडचणीमधून धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावा फलकावर लागल्यात त्यामध्ये 20 धावा षटक क्रमांक दुसरं चालू आहे दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि ऑन द हॅट्रिक वर आहे यावेळी जयेश मोकाशी बघा 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केलेले आहेत हॅट्रिक पूर्ण करताना दिसेल की काय या मैदानामध्ये परंतु दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर वैभव सोळेसारखा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे बघूया काय होत आहे काटे की टक्कर या चेंडूवर बघायला मिळेल मोठा फटका कि मग विकेट यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला हिरा आहे त्या तिकडे आणि मिसफील्ड झाली परंतु चांगला बॅकअप बघायला मिळतोय भूमी डुकले याच्याकडून नक्कीच जर चेंडू अडवला नसता तर सीमा रेषेच्या बाहेर गेला असता परंतु नक्कीच नशिबाची साथ 2 धावा वाचल्या गेल्या ती आई मरुदी राजावली हे संघासाठी आणि या 2 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 22 धावा. जयेश शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला सामरिक फलंदाज वैभव सोहळे यापुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका फसलाय मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातो विजय मोकाशी आहे त्या ठिकाणी चेंडूला उचलेल फेकी येईपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली पंच इशारा करताय षटक क्रमांक दुसरं संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर लागली गेली ती म्हणजे 2 बाद 23 धावा. थँक्यू डीजे थोडासा आवाज कमी करा मला वाटतं एक खेळाडू कक्षामध्ये पाणी नाही असा इशारा येतोय उजव्या हातावरून साई कृपा राजावली संघ पाणी आहे की नाही पाणी नाही आहे पाणी घेऊन जायचं आहे थँक्यू.
पाणी आई अंगोलीला सातल्याची कमले नाही गो तुझे करणारा सातल्याची कमले नाही गो तुझे करणारा हाक मारी मनीषा ताईला हाक मारी संगीता ताईला फुल आणि पूजेला हाक मारी निखिल पाटीलाला रे बंधवाई माझे आरतीला हाक मारी प्रसाद पाटीलाला रे बंधवाई माझे आरतीला हक मारी निखिल पाटलाला रे बंधवाई माझे आरतीला हक मारी प्रसाद पाटलाला रे बंधवाई माझे आरतीला सकाळचे बाराई माझी तर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्मान्य परिवहन सेवेचे पोलीस जवान सन्मान्य श्री प्रभाकरजी पाटील साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आपले हितस्मृती चषकाच्या आयोजन कमिटीच्या वतीने खूप खूप स्वागत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. थँक्यू डीजे. विजय मोकाशी याच्या मार्फत हे तिसरं षटक बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार वैभव सोळे याच्या बॅट मधून आलेला आणि या षटकार आणि संघाची धावसंख्या 29 धावा. ओहो, पुन्हा एकदा चेंडू बघा मिड विकेटच्या डोक्याच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. मनाचा मान दीन म्हणजे एक विराईला मनाचा मान दीन म्हणजे एक विराईला घेऊन नानी निघाल्या करवल्या गोपाण्याला. थँक्यू डीजे. बघा षटकाराचा विचार करायला गेला तर कालच्या दिवसामध्ये 99 षटकार या मैदानामध्ये लागलेले आहेत. परवाच्या दिवशी बघितलं तर 66 षटकार या मैदानामध्ये आलेले आहेत. म्हणजे या मैदानावर षटकार जास्त येतात. बघा हॅट्रिक षटकाराची पूर्ण. ओ खूपच बाहेर चेंडू बघा वाचण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफटिकच्या खूपच बाहेर चेंडू बघा. 2 चेंडूवर षटकार मारल्याच्या नंतर ऑफटिकवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तो खूपच बाहेर चेंडू आणि पंच घोषित करतात की हा चेंडू खराब चेंडू असेल. अव्वंतर रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 36 धावा. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सामोरे फलंदाज वैभव सोळे. यापुढचा चेंडू आता मात्र फटका फसलाय. विजय स्वतः येतोय त्या खाली. झेल पकडेल की काय. ओ ओ ओ बघा झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु झेल सुटलाय आणि धावचीच्या रूपाने इथे फलंदाज बाद होतोय. बघा वैभवच फलंदाज बाद झालाय कारण पवन हा थांबला होता. झेल सुटल्यानंतर वैभव धावला होता परंतु पवन याला बघायला गेलो तो स्ट्राईकच्या एंडवर होता आणि अशा प्रकारे जरी झेल सुटला तरी धावचीच्या रूपाने वैभव सोळे हा फलंदाज बाद होताना दिसतोय. नाराज असेल, उदास असेल थोडासा कारण त्याला माहिती होतं मी जर 2 चेंडू खेळलो असतो तर नक्कीच मोठ्या धावा जमवल्या असत्या परंतु तसं काय होत नाही. नशिबाची साथ आई राजावळी मरुदवी राजावळी ये संघाच्या बाजूने. DJ Sangam in the mix. तीन चेंडू टाकून झालेले आहेत शेवटच्या षटकामध्ये विजय यांचे. बघा 2 षटकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं. यावेळी आपण बघतोय पवन सारखा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये अजून. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातोय लॉग ऑफच्या वरून सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. बघा वैभव
जशी फलंदाजी करत होता तशीच फलंदाजी यावेळी आपल्याला बघतोय पवन राऊत याच्या बॅटमधून आलेला ह्या इनिंग मधला तिसरा षटकार असेल आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 43 धावा. तर अजूनपर्यंत या षटकामधले 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा या षटकामध्ये विचार करायला गेला तर 3 षटकार आलेले आहेत. पवन पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर बॅटच्या खाली आलेला चेंडू शतरक्षक येतोय त्याच्या खाली झेल पकडला जातोय. अशा प्रकारे आपण बघतोय पवन राऊत हा फलंदाज बाद होताना दिसतोय. तर याच्यानंतर होणारा सामना असेल केतकी बॉईज खंडीपाडा वर्सेस विहाविरा 11 धाणीव. इनिंग ब्रेकच्या नंतर लगेच आमच्या टॉसका बॉक्स मध्ये या, आपण लगेच टॉस उडवून घेऊया. केतकी बॉईज खंडीपाडा वर्सेस विहाविरा 11 धाणीव संघ. आया वाडीन पोपई पीक आया वाडीन पोपई पीक आया मंगारी बघना गो मालिक दिक आया वाडीन पोपई पीक. आठ चेंडूमध्ये 22 धावांची एक चांगली पारी खेळली यावेळी आपण बघतोय पवन याने. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर जोरदार मारण्याच्या प्रयत्नात भूमीत येतो त्याच्या खाली. भूमीत असला म्हणजे नक्कीच गोलंदाजाला विश्वास असतो की भूमीत त्याच्या हातामधून चेंडू सुटणार नाही. अशा प्रकारे शेवटच्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद होतात. षटक क्रमांक 3 संपतंय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष असेल आई मर्दवी राजावली ये संघाला सामना जिंकण्यासाठी. चला विहाविरा 11 धाणीव या संघाच्या संघनायकाला आम्ही आमंत्रित करतो टॉससाठी, कारण की केतकी बॉईज खंडीपाडा संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचतोय. विहाविरा 11 धाणीव या संघाच्या कर्णधाराने इथे ही मॅच ची दुसरी इनिंग सुरू होण्याच्या अगोदर या ठिकाणी यायचंय. दोघे सुद्धा आलेले आहेत. तर सन्मान्य पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. तर दोन्ही कर्णधार 3 षटकांचा मॅच असेल आणि 1 ओव्हर पॉवर प्ले असणार आहे. एका बाजूला धाणीव संघ, दुसऱ्या बाजूला आहे खंडीपाडा संघ. सन्मान्य प्रभाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस केलाय आणि छापा सांगितलाय धाणीव संघाने, आलाय काटा. थँक्यू पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आदरपूर्वक स्टेजवरती आसनस्थ व्हावं. तर टॉस या ठिकाणी छापा सांगितला होता, धाणीव संघाने आलेला आहे काटा. खंडीपाडा संघ टॉस जिंकला, काय स्वीकाराल? बॅटिंग स्वीकारणार आहात. तर शुभेच्छा असेल तुम्हाला. धाणीव संघाला सुद्धा शुभेच्छा आहे. जरा लवकरात लवकर मैदानामध्ये उतरायचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपण पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून सन्मान्य नौशादादा पागी यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करूया. एक मानाची शाल, महाराष्ट्राचा मान म्हणून शाल या ठिकाणी. त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा म्हणून पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. नक्कीच साहेब आपण या ठिकाणी आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि नक्कीच या ठिकाणी आमचे आयोजक हितेश स्मृती चषकाचे ते म्हणजेच मारुदेवी राजावली बी वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर या ठिकाणी मॅच सुरू. यस प्रीत आमच्या प्रेक्षकांना घेऊन जातील मैदानाच्या बाजूनं. का फसलाय बघूया. कॅच काय झेल पकडला गेला तिथे.
बघा फलंदाज होता तिथे मयूर रावते हा क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी बघा सीमा रेषेवर होता आणि धावत येऊन हा झेल कनेक्ट केला. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय राजावळी संघाला विजय मोकाशी याच्या रूपाने. गेलो सांग दान पाहू कोंबडा बकरायो तो मांगन भक्ताचे धावत गेलो सांग दान पाहू डीजे का नंबर 3चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय म्हणजे पहिल्या चेंडूवर धक्का बसल्याच्या नंतर आपण बघतोय हिरा डुकले याचं आगमन होते मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊनचा हा खेळाडू आहे आणि याच्यावर आता मात्र आई मरुदेवी राजावळी संघाच्या अपेक्षा असतील कारण याच्यानंतर जरी बघायला गेला तरी आपण बघतोय भूमी डुकले सारखा फलंदाज अजूनपर्यंत डगआउट मध्ये आहे. त्याच्यानंतर जयेश मोकाशी आहे पण तू चांगली सुरुवात करून द्यावी लागेल ती म्हणजे हिरा डुकले आणि रोशन कोल्हेकर नॉन स्ट्राईकच्या एंडवर बघतोय काय गोलंदाजी झालेली आहे. अजय मडवी पहिल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू आ बैल मुझे मार चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून सीमा रेषे पार षटकार. थँक यू डीजे. डीजे बघा आई मरुदेवी राजावळी ये संघाचा जर अनुभवी खेळाडू कोण असेल तर तो म्हणजे हिरा डुकले. आणि हिरा डुकले बघायला गेलो तर मैदानाच्या आतमध्ये जो आपला अनुभव आहे तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पुन्हा एकदा अजय मडवी वाचण्याचा प्रयत्न करील की काय. पुन्हा एकदा आता मात्र फटका बसलाय परंतु चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते एकदा पूर्ण केली गेली चांगली कॉलिंग यावेळी बघतोय आपण रोशन याच्याकडून आलेली होती. बघा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्या ठिकाणी मयूर रावते हा फलंदाज क्षेत्ररक्षक होता ज्याने मागच्या चेंडू पहिल्या चेंडूवर विजय मोकाशी याचा झेल घेतला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळते आपल्याला सीमा रेषेवर. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन होईल कारण डाव्या हाताचा फलंदाज रोशन कोल्हेकर याला आपण बघतो स्ट्राईकच्या एंडवर. तर बघा डाव्या हाताचा फलंदाज आल्याच्या नंतर आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन बघताना मिळते आपल्याला साई कृपा राजावली संघाकडून. तो अजय मडवी हा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय त्याला चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट घेतला होता दुसऱ्या चेंडूवर षटकार मारलेला होता त्याच्यानंतर चांगला कमबॅक आपल्या संघासाठी बघायला मिळतोय. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला हुसलेल फेकी येईपर्यंत एक काच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या 8 धावा. बघा संत सावध गतीने पुढे जाताना हा खेळ बघतोय आपण. 18 चेंडू मध्ये 44 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे आई मरुदेवी राजावळी ए संघाला. ती सुरुवात थोडीशी खराब झाली त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. अजय मडवी आहेत गोलंदाजी. डीजे 12 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा असतील त्या म्हणजे 36 धावा. 12 चेंडू मध्ये 36 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आई मरुदेवी राजावळी ये संघाला. वैभव शोळे याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. का वैभव शोळे याच्या मार्फत क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. षटक क्रमांक 2 घेऊन येईल. पहिल्या षटक चांगलं षटक
आपण बघतो पहिल्या षटकामध्ये 8च धावा आलेल्या आहेत. आता मात्र थोडस अडचणीमध्ये आहे. जो रन रेट आहे तो मात्र वाढताना बघतोय आपण मैदानाच्या मध्ये. 12 चेंडू आणि 36 धावेची गरज. रोशन याला बघतोय आपण स्ट्राईकच्या एंडवर. बघा यावेळी बघायला गेलं तर स्क्वेअर लेगचा पंच आहे, त्याच्या मागे आपण बघतोय पूर्ण क्षेत्र हे खाली आहे. आणि डाव्या हाताचा फलंदाज जर बघायला गेला रोशन याला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू वैभव सोळे गोलंदाजी मार्कवर. यू वॉट डिलिव्हरी. काय चेंडू बघा ऑफस्टिकवर पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघा. ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय यावेळी, कारण वैभव याला माहिती आहे की रोशन याच्या बॅटमध्ये जर चेंडू दिला तर नक्की तो सीमा रेषे बाहेर जाईल. पण तो त्याच्याकडे इथे लक्ष दिलं जाते आणि ऑफस्टिकच्या बाहेर म्हणजे ऑफस्टमवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफस्टमवर जर विचार करायला गेला तर 2 शतरक्षक सर्कलमध्ये आहेत. त्याच्यानंतर बघतोय लॉगॉनचा शतरक्षक सीमारेषेवर आहे. बघा काय होते, चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. फाईन लेगचा शतरक्षक सीमारेषेवर बघतोय. त्यानंतर थर्डमॅनचा शतरक्षक आपण सर्कलमध्ये बघतोय. यापुढचा चेंडू फटका फसलाय. गोलंदाज जातोय. वैभव सोळे येतोय त्याच्या खाली आणि झेल सुटला जातो. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय. यावेळी रोशन कोलेकर या फलंदाजाला 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या 9. दहा चेंडू आणि 35 धावेची गरज. दहा चेंडू आणि 35 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सकाळच्या सत्रामध्ये आलेले सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आई मर्दिवी राजावली ब आयोजित हितेश मूर्ती चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जॉईन झाले असतील त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि मैदानाच्या आत चालू असलेला सामना आई मर्दिवी राजावली ये वसे साई कृपा राजावली ह्याच्यामध्ये हा सामना होते. 10 चेंडू असतील आणि 10 चेंडू 35 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. गुरुदादा या ठिकाणी श्री प्रभाकरजी पाटील साहेबांनी पारितोषिक लावलंय. फलंदाजी करणारा संघ जर जिंकला तर 1000 रुपये दिले जातील. पोलीस जवान आहेत पाटील साहेब, त्यांच्या माध्यमातून किती चेंडू किती धावांची गरज? 10 25 35 10 35. वैभव सोळे गोलंदाजी मार्कवर. भूमीत डुकले. भूमीत आणि खेळलेला चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलेल फेकी येईपर्यंत एक बघा खराब थ्रो झाला. ओव्हर थ्रोच्या रूपाने ते धावा येत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. 2 धावा येतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकामध्ये पोहोचते, ती म्हणजे 11 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. बघा राजावली साठी पारितोषिक जाहीर झालेला आहे. जर सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल पाटील साहेबांकडून. यावेळी जर विचार करायला गेला तर भूमीत याच्यावर लक्ष असेल, कारण भूमीत हा सुद्धा एक खेळाडू, चांगला खेळाडू आहे. त्यांनी बाफाण्या येते एक सामना आपल्या स्वतःच्या हिमतीवर आई मर्दिवी राजावली संघाला त्या सामन्यामध्ये विजय मिळवून दिलेला होता. तोच फलंदाज आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. चेंडू लगभग यॉर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धार चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी बघायला मिळते वैभव सोळे याच्याकडून मैदानाच्या आतमध्ये. आठ चेंडू आणि 33 धावेची गरज. वैभव गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता परंतु फटका फसला यावेळी. बघा क्षेत्ररक्षक येतोय, अशा प्रकारे झेल पकडला जातोय. मयूर रावते हा फलंदाज आपण बघतोय त्या ठिकाणी होता. दुसरा झेल ह्या मॅच मध्ये बघतोय आपण पकडला जातोय. पहिला झेल पकडला होता तो म्हणजे विजय याचा आणि आता मात्र भूमीत. अच्छा
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे किशोर डुकले. 7 चेंडू असतील आणि 7 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू आणि 33 धावा. वैभव सोळे गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे नक्की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. इथे 1 धावच पूर्ण झालेला आहे. बघा रोशन याच्यामध्ये ती क्षमता आहे, पण तो रोशन बघा इथे थोडासा फेल ठरलेला आहे. कारण स्ट्राईक कदाचित रोशन याने घेतली असती तर रोशन याच्यामध्ये ती क्षमता आहे की 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा मारेल. परंतु यावेळी पुन्हा एकदा किशोर याच्या जवळ स्ट्राईक आहे. 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये धावा असतील त्या म्हणजे 32 धावा. थँक्यू डीजे. आपण बघताय आपल्या स्क्रीनवर ज्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे ते पाहुणे आपण बघतोय आपल्या स्क्रीनवर आपण बघायला मिळतात. हॅलो महान दादा यांना बघतोय. त्याच्यानंतर आपण बघतोय पाटील सर हे या स्पर्धेमध्ये वेळेत वेळ काढून आलेले आहेत आणि ते आपल्या स्क्रीनवर आपण त्यांना बघतोय. त्याच्यानंतर बघतोय मेन आयोजक आपण बघतोय नौशादादा पागी. त्याच्यानंतर आमचे एक समालोचक सागरदादा माळी यांना सुद्धा आपण बघतोय. या पुढचा चेंडू चांगला चेंडू डॉट चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते. बघा डॉट चेंडू गेलाय. रोशन हा सलामीला आलेला फलंदाज आहे. कदाचित मी म्हटलं होतं की स्ट्राईक स्वतः जवळ ठेवायला हवी होती, परंतु तसं काय झालेलं नाही या चेंडूवर. या चेंडू बघा आपण स्केलेकच्या दिशेला जातोय. 1 धाव येते कारण रोशन याच्यामध्ये ती क्षमता आहे, परंतु जे क्रिकेट खेळला ना तो मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ते थोडा चुकीचं क्रिकेट खेळला. स्वतःच्या जवळ स्ट्राईक ठेवायला हवी होती. स्वतःवर भरोसा हवा होता. आय कॅन डू म्हणजे मी करू शकतो ही क्षमता त्याने दाखवायला हवी होती, परंतु थोडासा फेल ठरला होता. आता मात्र 4 चेंडू असतील आणि 4 चेंडू मध्ये धावा असतील त्या म्हणजे 32 धावा. धीरज निळके चांगली गोलंदाजी करतोय संघासाठी. धीरज टू रोशन. आपल्या शेवटच्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये एक सुद्धा धाव घेतलेली नाही. नक्कीच बघतोय आपण पराजयाच्या छायेमध्ये बघतोय ऐनवर्दी राजावळी ये संघाला आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो म्हणजे साई कृपा राजावळी संघ. बघा बॅटम लाईनअप मध्ये परिवर्तन केलं होतं. पवन याला सलामीला पाठवलेला होता. पवन यांनी चांगली फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून 3 षटकार निघाले होते त्याच्या इनिंग मध्ये. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. बघा चौकार जातोय त्या ठिकाणी मिसफील्ड होते आणि चौकार जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी, पण ती वेळ निघून गेलेला आहे. आता बघा जर तुमच्यामध्ये क्षमता होती तर नक्कीच तुम्ही स्ट्राईक आपल्या जवळ ठेवायला हवी होती. 4 चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामधले. ऑफ टिकच्या बाहेर चेंडू पंच घोषित करतायत. हा खराब चेंडू आहे. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या 18 धावा. 18 धावा ह्या धावफलकावर लागल्या. याच्यानंतर सुद्धा आपल्याला एक बिग मॅच बघायला मिळेल. खंडीपाडा आणि धाणीव यांच्यामध्ये हा सामना होईल. ह्या चेंडूवर 1 धाव येते. अजूनपर्यंत 1 चेंडू शिल्लक असेल. कालच्या दिवसामध्ये बघायला गेला तर 1014 धावा या मैदानामध्ये बनलेल्या आहेत आणि 99 षटकार कालच्या दिवसाला आपण बघतोय आणि 1 चौकार. म्हणजे हे मैदान बघितलं ना तर खरोखरच मैदानामध्ये या धावा बनतायत.
तो यावेळी थोडीशी खराब सुरुवात झाली होती राजावली संघाची. या पुढचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय साई कृपा राजावली संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जातोय तो म्हणजे आई मर्दवी राजावली ए संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक. आई मर्दवी राजावली ए संघाला